रोहित शर्मा 17व्या IPL हंगामासाठी तयार, 3 विक्रम करण्यासाठी सज्ज। कुठले कुठले विक्रम आहेत जे त्याच्या नावावर होऊ शकतात तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। रोहित शर्मा 2013 नंतर पहिल्यांदाच कर्णधार नाही तर एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे। रोहितच्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड्स आहेत। कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा 17व्या हंगामासाठी सज्ज आहे। रोहितने सलामीच्या सामन्याआधी जोरदार सराव केला। मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या या नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज आहे। मुंबईचा पहिलाच सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सामना झाला आहे। रोहितला या हंगामात 3 रेकॉर्ड्स करण्याची संधी आहे। रोहित शर्मा याचे हे 3 रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे। ते रेकॉर्ड काय आहे तेच जाणून घेऊयात। रोहित शर्मा याला T20 क्रिकेटमध्ये 500 सिक्सचा टप्पा गाठण्यासाठी 13 सिक्सची गरज आहे। रोहितच्या नावावर T20 क्रिकेटमध्ये 487 सिक्स आहेत। रोहितने या हंगामात 13 सिक्स पूर्ण केल्यास तो T20 मध्ये 500 सिक्स करणारा पहिला भारतीय ठरेल। रोहितने IPL मध्ये आतापर्यंत एकूण 243 पैकी 198 सामने मुंबईसाठी खेळले आहेत। त्यामुळे रोहित दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताच मुंबईसाठी 200 मॅच खेळणारा पहिला खेळाडू ठरेल। रोहितला IPL मध्ये कॅचचे शतक पूर्ण करण्यासाठी देखील 2 कॅचची आवश्यकता आहे। रोहितच्या नावावर IPL मध्ये 98 कॅचेसची नोंद आहे। तसेच अशा प्रकारे हे जे 5-6 रेकॉर्ड आहेत ते रोहित शर्मा हे नावावर करण्यासाठी आता मैदानात उतरणार आहे। याचे कारण असे की रोहित शर्माला कर्णधार पदाची जिम्मेदारी आता देण्यात आलेली नसून तो फक्त एक खेळाडू म्हणून मुंबईसाठी मैदानात उतरणार आहे। त्यामुळे त्याच्यावर जे प्रेशर असेल ते अत्यल्प प्रमाणात असेल आणि तो मनमोकळे मनाने आपली भूमिका टीम मुंबईसाठी बजावू शकतो। यामध्ये गुजरात विरुद्ध काल जो सामना झाला त्यामध्ये रोहित शर्मा चांगला खेळाडू असून 43 धावांवर बाद झाला। त्यामुळे यामध्ये आता मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला। त्याचे कारण असे की गुजरातने दिलेले टार्गेट मुंबईला पार करता आले नाही। यामध्ये मुंबईचा 6 धावांनी पराभव झाला। आता मुंबईचा दुसरा सामना जेव्हा आहे त्यामध्ये मुंबई इंडियन्स जिंकू शकेल का याची उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांना लागून झालेली आहे। तर बघूया मुंबई इंडियन्स दुसरा सामना जिंकतो का। तसेच रोहित शर्माचे हे 3 रेकॉर्ड जे आहेत ते IPL मध्ये संपूर्ण हंगामात पूर्ण होतील का की पुढचा वर्ष लागेल हे देखील आता पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। अशाच प्रकारच्या IPLच्या सामन्यांची माहिती बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। आपण अशाच प्रकारचे IPLचे व्हिडिओ तसेच अन्य प्रकारच्या बातम्या आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येतात। भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।